अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, सात्यकी, युधान, दृष्टद्युम्न हे अग्रभागी होते. सुदर्शन चक्राच्या आकाराची रचना केलेली त्यांची सेना गरगरत समोरून पुढं सरसावू लागली. राजदंडाच्या आकाराची रचना करून उभ्या असलेल्या पितामहांनी हात उंचावून कुरुसेनेला शंख फुंकीत चालीची आज्ञा केली. पांडवांनीही आपापले शंख फुंकले. रणवाद्यांच्या संमिश्र निनादानं भेदरलेली घोडी किंकाळू लागली. हत्ती चित्कारू लागले. खडक, बाण, भाले, शूल यांची अगणित पाती तळपू लागली. रथांची चक्र घरघरू लागली. देशोदेशीचे राजध्वज फरफरू लागले. स्वर्गाची गंजलेली महाद्वारं करकरू लागली. धुळीच्या लोळानं आकाशाचं निळं वितान काळं पडू लागलं. अवतीभोवतीच्या वृक्षांची पानं तृणपाती अंग झटकून थरथरली. वर्षानुवर्षे मनाच्या भात्यात कोंडलेले भावनेचे बाण एकमेकांना मुक्त हस्ताने दान करण्यासाठी उद्युक्त झालेले दोन्ही सेनातील 40 लक्ष योद्धे समोरासमोर उभे ठाकले. दोन महासेना सागर योद्धांच्या लाटा उफाळीत गरजू लागले. शिबिरांच्या दारात उभं राहणं मला असह्य होऊ लागलं. जीवनभर कुरूंचं नेतृत्व करणारा मी पाषाण मूर्तीवत दूर उभा राहून तो रणसंग्राम कसा पाहणार? माझी जीवनभरची सूतपुत्र म्हणून झालेली कोंडी एवढी कधीच असह्य वाटली नाही. एवढा समोरचा महासंग्राम दूर उभा राहून पाहणं असह्य झालं होतं. शरीराची लोहधाव तापून तापून रसरसली होती. रक्तबिंदू उधळले होते. उभं राहणं अशक्य होतं म्हणून आत येऊन आसनावर बसलो. मस्तक दोन्ही हातांनी घट्ट पकडलं तरी रक्ताची सळसळ काही थांबत नव्हती. विचारांच्या ठिणग्या लुप्त होत नव्हत्या. सुदामन, शोणचं उद्ध्वस्त शिरस्त्राण, प्रतिज्ञेचं पालन, अर्जुनाचे प्राण त्याला पितामहांनी मध्येच वदला तर मी वचनभ्रष्ट होणार. खिन्नपणे पायाकडं पाहताना कितीतरी दिवस ते न धुतल्यामुळं साचलेली धूळ स्पष्ट दिसू लागली. उरात डोळ्यात मस्तकात चलू लागली. बाहेरच्या वाद्यांचा कल्लोळ शिबिराच्या पटलावर आदळतच होता. कानांची रंध्रं सुन्न झाली. जाणीवेपेक्षा धुंदी बरी. अशा असहाय्य जीवनापेक्षा आता गुरफटणारी मूर्छा बरी. सत्यसेन, मी केवढा तरी मोठ्यानं ओरडलो. अंगराज, आज्ञा. बाणासारखा आत घुसून तो क्षणात माझ्यासमोर उभा राहिला. जा, सोमरसाचा कुंभ भरून आण. अंगराज, सोमरसाचे सर्व हंडे रिते झालेत. 2 थेंबही सोमरस आता शिल्लक नाही. तो तसाच शांत उभा होता. त्याला काहीतरी सांगण्यासाठी मी जीभ उचलली इतक्यात एकाएकी सर्व रणवाद्यांचा निनाद थांबला. सगळीकडं शुकशुकाट झाला. नीरवता, निःशब्दता पसरली. भयान शांतता. काय झालं सत्यसेन? जा, पांडवांनी शरणागती स्वीकारली काय पाहून ये. सोमरस विसरून मी युद्धभूमीकडं बोट उचलून त्याला आज्ञा दिली. थोडा घोडा ओदळीत सत्यसेन निघून गेला. अनेक शंकांनी माझ्या मनात काहूर उठविलं. रणवाद्य एकाएकी का थांबावीत? युद्धाला कोणती दिशा मिळाली असावी? काय झालं? 2 घटका निघून गेल्या तरीही सत्यसेन माघारी फिरला नाही. माझं मन विचारांची गदा फिरवून फिरवून शेवटी श्रांत झालं. तडक समरांगणावर जावं आणि काय झालं ते पाहून यावं असा एक अनावर विचारही मनात तरळून गेला. पण पितामहांच्या पतनाशिवाय युद्धभूमीवर युद्धात उतरणार नाही ही माझी प्रतिज्ञा फेर धरून डोळ्यासमोर नृत्य करू लागली. असह्य अस्वस्थता सतावू लागली. टप 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 सत्यसेनाचा करडा घोडा शिबिराकडे येताना शेवटी जाळीदार गवाक्षातून झळकला. ताडकन उठून बाहेर जात मी त्याचे वेग हाती धरून त्याला थोपविले. काय झालं सत्यसेन? रणवाद्य का थांबली? युद्धाचं काय झालं? कोण शरण आलं? मी प्रश्नांचे अनेक बाण त्याच्यावर फेकले. विशेष काही झालं नाही महाराज. अर्जुनानं आपले गुरु, काका, मामा, बंधू, पितामह, सहृदय यांना समोर पाहून प्रेमावेगापोटी हातातील गांडीव त्यक्त करून रथ सोडला. आप्तजनांशी युद्ध खेळण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर भिक्षा मागून जगलेलं काय वाईट? असा प्रश्न त्यानं श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्णानं त्याला काहीतरी अद्वितीय बोध दिला म्हणून तो आता पुन्हा रथारूढ झाला आहे. पितामहांना आणि द्रोणाचार्यांना वंदन करून त्यानं
धनुष्य सावरलं आहे. त्यानं निपटलेल्या घामाची सर खाली कोसळली. पुन्हा रणवाद्यांचा कल्लोळ उठाला. शंखांचे ध्वनी निनादले. क्षणार्धात कुरुक्षेत्राचं भव्य समरांगण बाणफेकीनं झाकाळून गेलं. धुळीचे लोळ, आकाशाचा निळेपणा, सत्य आहे की असत्य ते पाहण्यासाठी स्वैरपणे उधळले. घोषणा, गर्जना, चित्कार, वाद्यांचे निनाद, रथांची खरखर यांचे रौद्र संगीत विश्वकर्त्याला जागृत करू लागलं. जा सत्यसेन, तूही युद्धभूमीवर जा. शिबिरात शिरताना मी त्याला सूचना केली, तरीही मी एकाएकी राहणार म्हणून तो तसाच रेंगाळला. मजवरील प्रेमामुळे तो हळवा झाला होता. ही आज्ञा आहे सत्यसेन. मी तर्जनी उंचावून त्याला युद्धभूमी दाखविली. शताग्नीच्या दंडासारखा तो झेप घेऊन आपल्या घोड्यावर आरूढ झाला. वेग उडवीत टप 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 आवाज काढीत निघून गेला. मी एकटाच मागं राहिलो. सभोवतीचं निर्विकार शिबीर, समोरचा जू, जमिनीवर टेकलेला माझा चैत्ररथ, सुवर्णमंडित विजयधनुष्य दिग्विजयात साथ करणारा उंच वायुजित, याशिवाय दुसरं मला कोण सोबत करणार होतं? शिबिरात बसणं असह्य होतं, अशक्य होतं. गंगेचं पात्र दूर दूर राहिलं होतं. आता पितामहांच्या पतनापर्यंत दृश्यद्वतीचा सहवास, साधनेची कास, मस्तकावरील लोह शिरस्त्राण उतरून साध्या वेशात प्रकाशाचा अंतिम सखोल ध्यास, शेवटच्या अर्ध्याच्या ओंजळी दवशद्वतीतून माझी पावलं तिच्या पुण्यपावन पात्राकडं आपोआप वळली. वाद्यांचा कलकलाट अस्पष्ट होत होता. प्रकाशाच्या साम्राज्यात शिरण्यासाठी ओढग्रस्त झालेलं माझं मन शांत होऊ लागलं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सवित्र मंत्र ब्रह्माचं गायत्री छंदातील अमृत घेऊन ओंजळीतील दृश्यद्वतीचं हिमवत शुभ्र जल पुन्हा तिच्याच पात्रात पडू लागलं. अवतीभोवती शुभ्र धवल प्रकाशच प्रकाश दाटू लागला. पाठ तापू लागली. उठणाऱ्या दुधासारखं मन क्षणाक्षणाला निग्रही, खंबीर आणि निर्धारी होऊ लागलं. 9 दिवस झाले. या दीर्घ कालात समरांगणावर काय घडलं, काय नाही याचा साग्र वृत्तांत प्रत्येक दिवशी संध्याकाळी सत्यसेनाकडून समजत होता. आपला करडा घोडा चतुरंग तलात मुक्तपणे गरगर फिरवून डोळ्यांनी टिपलेली क्षणचित्र रोज संध्याकाळी शिबिरात माझ्यासमोर विनयानं उभा राहून तो मला ऐकवीत होता. ती क्षणचित्र डोळ्यापुढं उभी राहताच सर्वांगाची लाही लाही होत होती. गुरु द्रोण, कृपाचार्य, जयद्रथ, अश्वत्थामा, शल्य, शकुनी मामा, जरासंधाचा वीरपुत्र सहदेव, कृतवर्मा, बहदबल, बाल्यक, भगदत्त, भूरिश्रवा, क्षेमधूर्ती, दुर्योधन, दुःशासन, पितामहांचे सर्व महारथी समरांगणावर होते. पण मत्स्य आणि विराट यांच्या लक्षावधी सेनेला मारण्यापेक्षा त्यांना कुठल्याही पांडव योद्धाला इतक्या दिवसात कंठस्नान घालता आलं नाही. पराक्रमाची सीमारेषा ओलांडता आली नाही.